हाय फ्रेंड्स, प्रणतास किचनमध्ये तुमचं स्वागत। आजच्या भाजीसाठी आपण एक पालक बारीक चिरून घेतलेला आहे, लसूण, मिरची, शेंगदाणे घेतलेले आहे। आता ही पालक आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे। कढईमध्ये पाणी तापवून घ्यायचं आहे। पाणी गरम झालं की आपल्याला त्यामध्ये पालकाची भाजी टाकून घ्यायची आहे। त्याच्यामध्येच आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे। ही भाजी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे। ही भाजी आपल्याला चांगली वाफळून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली भाजी मस्त वाफळली आहे। आता आपण गॅस बंद करून देऊ आणि थोडा वेळ ह्या भाजीला थंड होऊन देऊ। भाजी थंड होते तोपर्यंत आपण लसूण आणि मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे। त्याच्या शेजारीच आपण चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि हे बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ 2 चमचे घेतलेलं आहे। हे बेसन पीठ आपण आता थंड झालेल्या भाजीमध्ये टाकून घेऊ। आता ही भाजी आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण ही भाजी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे। भाजी जास्त बारीक करायची नाही आहे। भाजीला फोडणी देण्याकरता आपण पहिले कढई तापवून घेऊ। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचे आहे आपल्याला। तेल तापलं की आपल्याला त्यामध्ये 2-3 लसणाच्या पाकळ्या फोडून टाकायच्या आहेत। लसूण तडतडायला लागला की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे। मोहरी तडतडून झाली की मध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहे। आणि की आपल्याला याच्यामध्ये मिरची घालून घ्यायची, मिरची आणि मीठ। त्याला छान हलवून घ्यायचं आहे। आपली मिरची छान परतलेली आहे। आता आपण याच्यामध्ये ही भाजी घालून देऊ आणि आपल्याला आता याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊ। तर आपल्या भाजीला उकळी आलेली आहे। आता ही भाजी खाण्यासाठी तयार आहे।